सर या ठिकाणी आत्ता मध्यंतरी फेसबुकमध्ये याच्यावर जे काही मध्ये आलेलं आहे की ते बार्टीचा जो निधी आहे तो या ठिकाणी फक्त जेवणाकरता काही करोड रुपये खर्च करतात, म्हणजे हा कितपत योग्य आहे? नाही, मुळातच एक समजून घ्यायला पाहिजे. मी राज्य सरकारमध्ये जे जे आहेत त्यांना हे सांगू इच्छितो की बाबासाहेबांच्या बद्दल, अण्णाभाऊ साठेंबद्दल किंवा इतर कोणत्या महात्मा फुलेंबद्दल महापुरुषांना तुम्ही जातीच्या चौकटीमध्ये तुम्ही बंदिस्त करू नका. हे का सांगतो? बाबासाहेब हे जगामधले व्यक्तिमत्व आहे. त्यामुळं बाबासाहेबांकरता स्पेशल कॉम्पोनंट प्लान किंवा मागासवर्गीयांकरता उपलब्ध असलेल्या विशेष घटक योजनेमधून निधी देणं हे योग्य नाही आहे, हे मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो. बाबासाहेब हे काय एका जातीमध्ये बंदिस्त राहणारं व्यक्तिमत्व नाही आहे. त्यामुळं बाबासाहेबांनी ज्या ज्या स्थळांना भेट दिली त्या सर्व स्थळांना मान्यता देऊन त्याच्याकरता निधी हे मागील काळामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना बडोले हे समाज कल्याण मंत्री असताना त्यांनी निधी आणला, परंतु तो निधी परत एकदा समाज कल्याणच्या माध्यमातून विशेष घटक योजनेमधनं आला. तर हा जो रोष आहे, बार्टीचं मूळ काम काय आहे? बार्टीचं मूळ काम आहे सर्व मागासवर्गीयांच्या विविध योजनांकरता एक प्लॅटफॉर्म तयार करणं, एक स्टडी सर्कल तयार करणं, एक सर्वे करणं, एक रिपोर्ट तयार करणं, ॲनालिसिस करणं आणि मागासवर्गीयांच्या एकंदरीतच आर्थिक शैक्षणिक गुणवत्ता वाढीकरता आणि त्यांचं समानतेकडं जो मूळ उद्देश आहे त्याच्याकरता जे जे धोरणं आखायची त्याच्याकरता हे काम करणं बार्टीचं काम आहे. मुळात जो 60 लाखाचा निधी या ठिकाणी जेवणावळी घालायला जे करणार आहेत ते कुठेतरी चुकीचं आहे असं या ठिकाणी अनेक आंबेडकराईट मंडळींचं म्हणणं आहे. त्याचं कारण तसं आहे. त्याचं कारण असं आहे, बार्टीच्या माध्यमातून जी स्कॉलरशिप दिली जाते ती स्कॉलरशिप अनेक विद्यार्थ्यांना मिळत नाही आणि ही स्कॉलरशिप पोस्ट मॅट्रिक्युलेट स्कॉलरशिप असेल, उच्च शिक्षणामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप असेल, हे अनेक स्कॉलरशिप हे विद्यार्थ्यांना वेळेवर मिळत नाही, 2-2 वर्ष थकीत असतात. त्यामुळं मुलं ही शिक्षणापासून वंचित राहतात. म्हणजे मुलं शिक्षणापासून वंचित राहिली तरी चालेल, परंतु तो निधी जर इथे फक्त नियोजनावर खर्च होत असेल 1 जानेवारीच्या, तर मात्र सर्व आंबेडकरी समाज ह्याचा तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी विरोध करत आहे. माझंही या ठिकाणी राज्य सरकारला एक विनंती आहे की आपण जेवणावळी कृपा करून न घालता विशेष घटक योजनेमधनं 1 जानेवारीचा प्रोग्राम न करता हा राज्य सरकारचा सांस्कृतिक विभागामार्फत आपण हा निधी जो आहे तो उपलब्ध करून द्यावा आणि त्याचं अंमलबजावणी करायची जबाबदारी गेल्या वर्षापासून माननीय जिल्हाधिकारी हे यांची जी प्रशासकीय समिती आहे 1 जानेवारीच्या नियोजनाची त्यांच्यामार्फत करावा. ही काल एकमुखी मागणी मी आणि सर्व आंबेडकरी आलेले कार्यकर्ते, संस्था, पक्ष, संघटना ह्यांच्या वतीने मी जिल्हाधिकारी आणि उपस्थित असलेल्या सर्व प्रशासनाकडे केलेली आहे आणि त्यांनी काल शब्द दिला आहे की ते स्वतः शासन दरबारी ही भूमिका मांडतील की 1 जानेवारीचा जो निधी आहे तो बार्टीमार्फत न देता राज्य शासनाने एक वेगळा विशेष निधी म्हणून तो मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून किंवा इतर कोणत्याही माध्यमातून सांस्कृतिक विभागामार्फत तो विशेष निधी हा आपल्या पर्यटनाच्या माध्यमातून किंवा इतर कोणत्याही माध्यमातून तो जिल्हाधिकाऱ्यांना द्यावा आणि त्याचा विनियोग जो आहे तो 1 तारखेच्या नियोजनाकरता करावा.